महत्वाचे कलम बघणार आता कोणते महत्वाचे की ते तुम्हाला पोलीस भरतीला 100% विचारले जाईल असं. मग ते कलम आहेत बघा 52 ते 61 पर्यंत. कुठून 52 ते 61 पर्यंत. मग 52 मध्ये राष्ट्रपती असतो म्हणजे राष्ट्रपती एका व्यक्ती होतो आणि त्याला काढताना कोणता कलम असतो 61 म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडाच्या येतात कलम 52 आणि त्याला काढायचे असेल तर 61 म्हणजे बरोबर झालं का. एखादा व्यक्ती पदवर चढेल आणि एखादा व्यक्ती पदवरून उतरेल असे त्याचे कलम आहेत. मग आता मी एक टेक लिहिलेली काय म्हणजे ट्रिक लिहिलेली काय राका निमी कापा अंश क्षमा. हे तुम्ही फक्त 3-4 मिनिट 2-3 दिवस पण त्याला बघितलं आणि लिहित गेले तर ऑटोमॅटिक पाठवून देईल. काय राका निमी कापा अंश क्षमा. याच्यामध्ये 52 ते 61 पर्यंत कलम आहेत. आता ते कलम कसे बघू आपण. बघा असं लिहू का हो लिहू असं लिहू चालेल. ऐका हा आपण असं लिहू हा कारण पहिला काय आहे रा म्हणजे काय राष्ट्रपती बरोबर का. राष्ट्रपती याच्या कलम किती मग 52 कारण की सुरुवात कुठून म्हटली मी तुम्हाला 52 बरोबर. म्हणजे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं आपल्या राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. समजलेपर्यंत काय म्हटलं मी ओके. राष्ट्रपती म्हणजे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कोणत्या कलमामध्ये म्हटलं 52. 2 नंबर काय आहे का बरोबर. का म्हणजे काय कार्यकारी ओके. कार्यकारी म्हणजे काय कारभार करणारा म्हणजे भारतासाठी जो कारभार करेल तो कोण असेल राष्ट्रपती. म्हणजे कार्यकारी अधिकार त्याला अधिकार दिलेले. कार्यकारी अधिकार म्हणजे कार्य करण्याचे त्याला काय दिले अधिकार. मग कलम किती मध्ये तो लाईन प्रमाणे घ्या सिंपल आहे लाईन प्रमाणे. कलम 53 मध्ये इथपर्यंत समजलं. 2 एकदम व्यवस्थित समजले. काय रा म्हणजे राष्ट्रपती म्हणजे कलम कुठं 52. का म्हणजे कार्यकारी अधिकारी. अधिकारी कुठे लिहून देऊ का अधिकार ओके अधिकार. कार्यकारी अधिकार कलम किती मध्ये 53. नी म्हणजे काय ओके. नी म्हणजे काय निवडणूक तरतूद आहे बरं का. काय निवडणूक तरतूद कलम किती मध्ये देईल ते व्हेरी गुड. निवडणूक तरतूद कलम किती मध्ये देईल 54 मध्ये. म्हणजे काय लक्षात घ्या निवडणूक तरतूद म्हणजे काय निवडणूक कशी असेल तरतूद त्याचे नियम पालन वगैरे या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे काय आहे परत नी. याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. हे थोडं व्यवस्थित पाठ करायचं. नी इथं आलं तुमचं निवडणूक पद्धत. काय आलं निवडणूक पद्धत. किती कलम मध्ये व्हेरी गुड. निवडणूक पद्धत म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कशी राहणार आहे भारतामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये. आलं का लक्षात. मग 3 पद्धतीने असते तर तुम्हाला माहिती आहे कशी असते. कोण कोण त्याला निवडणुकीमध्ये भाग घेतो राष्ट्रपतीच्या हे माहित पाहिजे. सांगा आहे लोकसभा फक्त निवडलेले राज्य हाती सांगितलं राज्यसभा आणि विधानसभा